कारण पुण्यामध्ये अर्थातच महत्त्वाच्या घडामोडी घडतायत महायुतीमध्ये। कारण एकीकडे भाजपचं पुण्यामध्ये मिशन 125 असल्याचं कळतंय आणि त्याचबरोबरीने आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेनेची युती जाहीर केल्यानंतर वरिष्ठ पातळीवरती आतापर्यंत 2 ते 3 वेळा बैठका झाल्या। तर मागच्या निवडणुकांमध्ये भाजपनं 105 जागांवरती विजय मिळवलेला होता आणि म्हणून भाजप सरळ या जागा लढवणार अशी देखील माहिती आहे। तर विरोधकांच्या ताब्यातील ज्या जागा आहेत त्यावर आता दोन्ही पक्षांमध्ये वाटाघाटी होणार आहे। सध्या पुण्यामध्ये शिवसेना शिंदे गटाची संख्याबळ कमी आहे, त्यामुळे शिंदे गटाला पुण्यामध्ये 20 ते 25 जागा मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळातनं सांगितली जाते। तर पुण्यामध्ये भाजपच्या ज्या बैठका पार पडतायत त्या बैठकांमध्ये जागांवरती काही जागांवरचा तिढा हा कायम असल्याचं कळतंय। मात्र अशा जागांवरती आता मुख्यमंत्री निर्णय घेणार आहेत, कारण तिढा असलेल्या ज्या पुण्यातल्या जागा आहेत त्या संदर्भात काल आपटे रस्त्यावर एका हॉटेलमध्ये भाजपच्या कोर कमिटीची बैठक पार पडली आणि ज्या जवळपास पहिल्या यादीतल्या नावं जी आहेत तीही निश्चित झाली। मात्र काही प्रभागांमध्ये खुला वर्गाच्या ज्या जागा आहेत तिथे इच्छुकांची संख्या जास्त आहे आणि अशा जागेचा तिढा मात्र फडणवीस सोडवणार अशी माहिती समोर येते। सूत्रांकडून ही माहिती मिळते। त्यात औंध बोपोडी, बाणेर, पाषाणसूस, बावधन, भुसारी कॉलनी, शंकर महाराज मठ, बिबेवाडी, मुकुंद नगर, सालिसबरी पार्क, शनिवार पेठ, महात्मा फुले पेठ, शिवणे, खडकवासला, बालाजीनगर, आंबेगाव, कात्रज या भागांमधला तिढा आहे त्यावरती आता मुख्यमंत्री तोडगा काढणार अशी माहिती समोर येते। तर मुंबईमध्ये सुद्धा भाजपशी जागा वाटपाची चर्चा आणि पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजपच्या विरोधात लढण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीबरोबर वाटाघाटी सुरू असल्याची बातमी ही समोर येते। तर अजित पवार यांचे 2 डगरींवर पाय असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकाच वेळेला भाजप आणि पक्षांतर्गत विरोधक अशा दोघांशी अजित पवार मेळ घालण्याच्या तयारीत आहेत। विशेष म्हणजे अजित पवारांची ही दुटप्पी भूमिका भाजपला कशी काय बरं मान्य होणार असा प्रश्नही उपस्थित केला जातोय। आणि या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। राहुल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडे जाणार आहोत। राहुल, आपण बघतोय एकीकडे जसं पुण्यामध्ये किंवा मुंबईमध्ये ज्या पद्धतीनं जागा वाटपासाठी अजूनही तिढा कायम आहे काही बाबतींमध्ये, त्यातच अजित पवारांची सुद्धा भूमिका जर बघितली तर 2 डगरींवर ते पाय ठेवतायत। या सगळ्यावरती सध्या कशा पद्धतीनं तुम्ही विश्लेषण कराल? काय येत्या काळामध्ये घडामोडी घडू शकतात? एक इंग्रजीमध्ये शब्द आहे, नो आयडियोलॉजी नो लिमिट। आणि मागे गिरीश महाजन म्हणाले होते की देर इज म्हणजे युद्ध आणि प्रेमामध्ये काय सगळं चालतं तसं आता राजकारणामध्ये पण सगळं चालतं असं दिसतं आहे। कारण बघा, मुंबईमध्ये भाजप बरोबर जाण्याचा अजित पवारांचा प्रयत्न आहे। तिथे अजित पवारांनी ज्यांच्याकडे पक्षाची धुरा दिली आहे त्या नवाब मलिक यांच्यावरती भाजपचा आक्षेप आहे म्हणून ते थांबलंय। पण हे तिकडे चर्चेचे तोंड सुरू असताना इकडे मात्र ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाबरोबर जात आहेत। माझी तर माहिती अशी आहे की आज किंवा उद्या त्याची घोषणा पण होईल, 40-45 जागा शरद पवार गटाला देत आहेत। आणि हे फक्त राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असं नाहीये। एकाच वेळेला अजित पवार हे काँग्रेस बरोबर पण बोलतायत की जो महाविकास आघाडीतला घटक पक्ष आहे त्यांना पुण्यामध्ये जागा वाटपा संदर्भात त्यांचा सतेज पाटलांना फोन गेला होता। राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार बरोबर पण बोलतायत आणि बीजेपी बरोबर पण बोलतायत। तर हे जे काय आहे हे यासाठी सुरू आहे की एकतर याला बहुतेक असं दिसत आहे की भाजपचं पण त्याला काही ना नाहीये। कारण सुप्रिया सुळे यांची भेट झाल्यानंतर सुनील तटकरे जे अमित शहा यांच्या भेटीला गेले होते तेव्हाच तिथं असं ठरलं होतं असं म्हणतात की जिथे शक्य आहे त्या ठिकाणी आपण महायुतीमध्ये जाऊ, उर्वरित ठिकाणी मात्र आपण आपल्याला जे सोयीचं आहे ते करू। मग तिथे प्रश्न हाही आला की शरद पवारांच्या बरोबर जायचं का? तेव्हा असं सांगितलं की ठीक आहे, शरद पवारांच्या बरोबर पण जायला काही हरकत नाही। त्यामुळं ज्या मंडळींच्या विरोधामध्ये यांनी निवडणूक लढवल्या, प्रचार केले, माणिकराव कोकाटेच्या कथित जुगाराचा विषय असेल किंवा श्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्या संदर्भातला विषय असेल, तिथे शरद पवार गटानं खूप आक्रमक भूमिका घेतली होती। अजित पवार आणि सुप्रिया सुळे पुढे होते। पण आज असं दिसतं आहे की पुण्यामध्ये मात्र ते एकत्रित येत आहेत आणि त्याच वेळेला भाजप बरोबर चर्चा सुरू आहे। संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये जवळपास हेच चित्र आहे। अनेक ठिकाणी शिंदेचं पण भाजप बरोबर जुळताना दिसत नाही। मग भाजप स्वतंत्रपणे चाचपणी करत आहे, स्वतंत्रपणे काही स्थानिक आघाड्या आपल्याला करता येतील का हे बघितलं जातं। आणि त्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणात यावेळेला एकच गोष्ट प्रज्ञा खरी आहे आणि ते म्हणजे कोणताही वैचारिक काही भाग राहिलेला नाहीये आणि त्याप्रमाणे फक्त सत्ता मिळवण्याच्या दृष्टीनं सगळेच जण प्रयत्न करतात।
अगदी सगळ्यात महत्त्वाचं राहुल की जी शुचिता म्हणतो आपण, साधन सुचिता जी खरं तर राजकारणामध्ये अपेक्षित आहे ती दिसत नाही, असंच एक प्रकारे तुम्ही सुतोवाच करताय. पण या सगळ्यामध्ये आतापर्यंत आपण बघितलं तर एकत्रित राहण्याचा जो प्रयत्न आहे आणि दुसरीकडे पुन्हा प्रश्न हाच उपस्थित केला जातोय की जर अजित पवार इकडे शरद पवारांशीही बोलतायत तर मग शरद पवार हे सुद्धा सरकारमध्ये सामील होणार का, किंवा जर अशा पद्धतीनं ते वेगळे झाले तर मग त्यांची वेगळीच चूल मांडली जाणार का, असेही प्रश्न वारंवार उपस्थित केले जात आहेत. त्याला कसं उत्तर देणार हे लोक? माझी माहिती मोठी, मी आता आपण ब्रेक पण करूया. खरं म्हणजे शरद पवारांचा जो पक्ष आहे तो एनडीएचा सहयोगी पक्ष व्हायला पण त्या पक्षाची तयारी आहे. बर, फक्त त्यासाठी म्हणजे ही खरी मोठी बातमी हीच आहे. फक्त ते आत्ता व्हायचं की नंतर व्हायचं हा खरा प्रश्न आहे. कारण ते जेव्हा असं म्हणतात की राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातले 2 मोठे नेते अमित शहाना भेटले होते आणि अमित शहाना भेटून त्यांनी केंद्रामध्ये आम्हाला एखादं मंत्रिपद द्या, आम्ही तुमचं सहयोगी होतो, अशी पण त्यांच्याबरोबर चर्चा झाली. पण नंतर असं झालं की मग तसं न करता तुम्ही अजित पवारांच्याच पक्षात विलिनीकरण करा आणि मग तिकडनं तुम्ही आला तुम्हाला केंद्रात मंत्रिपद आणि तुम्ही आपसुकच आमचे सहयोगी पक्ष असाल, असं झालं. पण असं म्हणतात की आत्ता का घ्यायचं, कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये विरोधकांची मतं फुटू द्यायची नाही. म्हणजे विरोधकांची जी काही मतं असतील ती राष्ट्रवादी काँग्रेस घेत राहील. ती जर मतं दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित आले तर कदाचित काँग्रेसकडे किंवा उद्धव ठाकरे गटाकडे जाईल. त्यामुळं आता चर्चा आहे राजकीय वर्तुळामध्ये की जे घडेल ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर घडेल. आणि बघा प्रज्ञा, हे खडे कधीपासून टाकून झाले, जेव्हा नगरपालिकेची निवडणुकीची घोषणा झाली त्यावेळेला हसन मुश्रीफांनी पहिला प्रयोग केला, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित आले. आणि आता तर कुणाला काहीच वाटत नाही की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुणे आणि पिंपरी चिंचवड की जो त्यांचा गड आहे त्या ठिकाणी एकत्रित येतात. त्यामुळे एका वाक्यात सांगायचं झालं तर हे प्रश्न तुला मला आणि महाराष्ट्रातल्या काही लोकांना पडू शकतात. राजकीय दृष्ट्या विचार करता सोय बघितली जाते, राजकारण रिलिव्हन्स बघितला जातो. भाजपचं जेव्हा आव्हान आपल्या समोर आहे तेव्हा टिकून राहणं महत्वाचं आहे असाही विचार असू शकतो. आणि त्याच्यातनं दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित येण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. फक्त प्रश्न 4 नेत्यांचा असू शकतो. त्यांचं काय, एक जितेंद्र आव्हाड, दुसरं धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे, रुपाली चाकणकर आणि मग इकडे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावरती एकमेकावरती खूप आरोप प्रत्यारोप झालेले आहेत. त्याचं काय? नक्कीच. आणि त्यामुळे त्यालाही उत्तर कदाचित दिलं जाईल की प्रेमात आणि युद्धामध्ये सगळं काही माफ, तसं राजकारणामध्ये सुद्धा सगळं काही माफ. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी राहुल.